करायचं स्मरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार शुक्रवार, 3 जुलै 2026. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, संकष्टी चतुर्थी. समर्थ म्हणाले, दिवस तर फार उत्तमच आहे, वार शुक्रवार आहे, पण प्रत्यक्षात आपण आपल्या मनामध्ये प्रथमतः प्रश्न आला, संकष्टी चतुर्थी मंगळवारी यायला हवी होती. समर्थ म्हणाले, कुठल्याही वारी आली तरी प्रत्यक्षात मनामध्ये संशय निर्माण करू नकोस. नाशिवंत हे सर्व संपदा, हे नको मला पाकदा. क्षेम देऊनी चित्तरंजना, हे दयानिधे श्री गजानना. समर्थ म्हणाले, हे श्री गजानना, या जगातील सर्व संपत्ती, धनदौलत आणि भौतिक सुखे नाशिवंत, क्षणभंगूर आहेत. आपल्याला माहीत आहे, तरीसुद्धा आपण विचार जर केला, धनदौलत नाशिवंत आहे, सर्व संपत्ती नाशिवंत आहे, मिळणारं सुख नाशिवंत आहे, मग शाश्वती काय? प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, या जन्मात आपल्याला शाश्वती कमवायची. आपण नाशिवंत सर्वात जास्त कमवायला लागलेलो आहोत. आपला देह पैसे कमवण्याच्या स्वरूपात बघा प्रत्यक्षपणे कार्य करत आहे. पैसा आज आहे तर उद्या नाही आहे, परंतु प्रत्यक्षात मिळणारी जी शाश्वती आहे ना, ती आपल्याला टिकवायची आहे. कारण भौतिक सुख असो, धनदौलत असो, संपत्ती असो, हे सर्व नाशिवंत, क्षणभंगूर आनंदाचा क्षण आहे. मग आता शाश्वती कुठे आहे, कशी प्राप्त होईल? समर्थ म्हणाले, हे जे संपत्ती आहे, भौतिक सुख असेल किंवा दौलत असेल, मला ते नकोय. त्याऐवजी माझ्या या मनामध्ये तुझ्याविषयी एकनिष्ठ भक्तिभाव, प्रेम आणि श्रद्धा निर्माण कर. का भाग द्यावा लागला? आपलं मन चंचल आहे, आपल्या मनात दुसरं काहीतरी चाललेलं असतं. भक्ती करत असताना एकनिष्ठ पद्धतीने आपण करत नाही. बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, तुमच्याविषयी एकनिष्ठ भक्तिभाव. बघा परमेश्वराची भक्ती करताना परमेश्वरावर आपला विश्वास असतो का? आपली श्रद्धा असते का? हे दयाळू प्रभू, माझ्या या चित्ताला, मनाला आनंद देणारे हे गजमुखा, मला तुमच्या चरणी प्रेम भक्ती द्या. काय सांगितलं? तो दिनाचा दयाळू आहे. माझ्या या मनाला, माझ्या या चित्ताला आनंद कसा प्राप्त होईल? प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, मला तुझ्या चरणी ठेव, मला तुझ्या चरणी समर्पित करून ठेव. मग खरं सुख धनसंपत्तीत नसून, समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे, ईश्वर भक्ती, श्रद्धा आणि मनशांतीमध्ये असते. दिवस आजचा संकष्टी चतुर्थीचा आहे. प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर संकष्टी चतुर्थी पाहायला मिळत असते. पण विचार जर केला
आपण आपलं खरं सुख आपण आपल्या धनसंपत्तीत आणि दौलतांमध्ये बघा प्रत्यक्षपणे राहिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला बघा प्रत्यक्षात एखाद्या गोष्टीमध्ये मन लागत नाहीये, मनाची शांती होत नाहीये, मनासारखं घडत नाहीये, मनाला आवडणाऱ्या वस्तू आपल्याला मिळत नाहीये. असं का? समर्थ म्हणाले, एवढं सर्व तुला माहीत असताना सुद्धा पुन्हा पुन्हा तीच चूक करत आहेस. भक्तीचं महत्त्व, भक्तीचं रहस्य बघा विचार जर आपण केला, आत्ताच्या या घडीला अनेक संकट येतात, बरोबर की नाही? संकट जेव्हा जेव्हा आपल्याला पाहायला मिळतात तेव्हा तेव्हा बघा आपल्याकडून भक्ती, देवाची उपासना जास्तीत जास्त होत असते. आपल्या देवावरती खूप विश्वास असतो, कारण जगातली धन असेल, संपत्ती असेल, मान सन्मान असो, हे सर्व तात्पुरते आहेत. आता एखाद्या गोष्टीकडे जर आपण बारकाईनं पाहिलं तर मान सन्मान कुठे द्यावा हे सुद्धा माहिती असणं फार गरजेचं आहे, बरोबर की नाही? कारण हे सर्व तात्पुरत्या स्वरूपातलं आहे, कायमस्वरूपी नाही आहे. परंतु ईश्वर भक्ती असेल, प्रेम असेल, श्रद्धा असेल, कायमस्वरूपी आनंद घेत असतात. दुःख सहन करण्याची शक्ती मिळते आणि जीवनाला योग्य दिशा मिळत असते. समर्थ म्हणाले, दुःख सहन करण्याची शक्ती बघा आपण विचार जर केला, आपल्या बाबतीत दुःख यायला नको, माझ्या बाबतीत अजिबात दुःख नको असं आपल्याला वाटतं. म्हणून समर्थ म्हणाले, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, मनात भक्तिभाव निर्माण झाला ना की मनाला शांती आपोआप प्राप्त होत असते. आणि दुःख सहन करण्याची शक्ती जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हा त्या परमेश्वराला प्रथमतः नमस्कार करा, कारण त्या शक्तीच्या जोरावर तुम्हाला जीवनाला योग्य दिशा नक्कीच पाहायला मिळेल. बघा आज संकष्टी चतुर्थी. संकष्टी म्हणजे काय? समर्थ म्हणाले, संकटाचा नाश करणार, बरोबर. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे चतुर्थी म्हणजे कृष्ण पक्षातील चौथी तिथी. आज अनेक ठिकाणी जर आपण पाहायला गेलो, श्री गणेशाच्या मंदिरामध्ये बघा पूजा करताना भाविक भक्तजन पाहायला मिळत असतात. तिथे उपासना करत असतात आणि चंद्रदर्शनानंतर उपवास सोडला जातो. बघा अशी श्रद्धा आहे की बघा संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने जीवनातील अडचणी, संकटे, विघ्न दूर होतात. अशा वेळी आपला देह खूप घाबरतो, बरोबर की नाही? म्हणून सुख, शांती आणि यश कसं प्राप्त होईल? श्रद्धा असेल, संयम असेल आणि भक्ती असेल यांच्या बळावर संकटावर मात प्रेरणा देणारा
आजचा हा दिवस आहे. म्हणून समर्थ म्हणाले, आज आपल्याकडून जास्तीत जास्त उपासना कशी होईल, आजच्या दिवसाला परमेश्वराचं स्मरण करून बघा, जिथे आपल्याला जायचं आहे तिथे सुद्धा प्रत्यक्षपणे जाता आलं पाहिजे. परंतु आपल्या मनामध्ये विघ्न असतात. मनामध्ये बघा अनेक विचार असतात. संकट ओढवली, विघ्न आलं. अडचणी आल्या, विघ्न आलं. असं नसतं. ती विघ्न आपल्याला दूर करायची आहेत. म्हणून समर्थ म्हणाले, श्रद्धा, संयम आणि भक्ती यांच्या बळावर संकटांवर मात करण्याची प्रेरणा देणारा दिवस म्हणजेच संकष्टी चतुर्थी. बघा, आपल्या घरामध्ये सुद्धा आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, गोडधोड प्रसाद बनवत असते. तो रव्याचा असेल किंवा बघा मोदक असेल किंवा लाडूचा असेल, अनेक प्रकारचे प्रसाद आपल्याला पाहायला मिळत असतात. पण विचार जर केला, आपल्याच घरातील एखादा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्यांना जर एखादं मोदक हवं असेल आणि त्यांना जर मिळालंच नाही त्या मुलाला किंवा मुलीला, बघा प्रत्यक्षपणे तो लहान मुलगा असेल किंवा ती लहान मुलगी असेल, संपूर्ण घर डोक्यावर घेईल. म्हणून समर्थ म्हणाले, बघा, क्षेम देऊनी चित्तरंजना. आज पाहायला जर गेलो, आपल्यावरती असणारं जे संकट आहे, त्या संकटांना आपण सामोरं जात नाही. जायला पाहिजे. अशा वेळी उत्तम प्रकारे समोर जाणं फार गरजेचं आहे. आपण घाबरतो, कशाला? माझ्या वाटेला संकट ओढवलेलं आहे, अजून अडचणी येऊन थांबतील. अरे तू सुरुवात तर कर. कशी विघ्न दूर होतात तू बघ. तुझ्या जीवनात सुख, शांती, यश हे नक्कीच प्राप्त होईल. परंतु आपण टाळण्यास बघा प्रत्यक्षपणे पुढे सरसावत नाही. म्हणून समर्थ म्हणाले, एखादं कार्य करत असताना उत्तम प्रकारे बघा, श्री गणेशाच्या चरणाशी नतमस्तक होऊन वंदन करून एखादं कार्य आपण पार पाडलं पाहिजे. कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. पण विचार जर केला ना, माझाच हा देह हा नाशिवंत आहे. देह जरी नाशिवंत असला तरी बघा प्रत्यक्षात आपण काय करत असतो, विचार करत असतो. ते शाश्वती आहे. म्हणून विचार करा. आज संकल्प करायचा आपल्याला. संकष्टी चतुर्थी दरवेळेला येते, पण आजच्या वेळेला ही सर्वात मोठी आणि खास अशी संकष्टी चतुर्थी पाहायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे. पण आपण जर विचार केला ना, की बाबा माझ्यावरती संकट आलंय, मी काही घराबाहेर पडणार नाही, समर्थ म्हणाले ती संकट काही दूर होणार नाही. म्हणून नाशिवंत हे सर्व संपदा. सर्व नाशिवंत आपल्याला बाजूला सारायचं आहे. घ्यायचं ते फक्त शाश्वती. हे नको मला पाव एकदा, क्षेम देऊनी चित्तरंजना, हे दयानिधे श्री गजानना. जय जय रघुवीर समर्थ.